ट्रंकेट टेबल बघितलं होतं. आता आपण ड्रॉप टेबल बघू. ड्रॉप टेबलमध्ये काय होतं तर रिमूव्ह एंटायर टेबल स्ट्रक्चर. टेबलचं पूर्ण स्ट्रक्चरच काढलं जातं. टेबल स्ट्रक्चर स्टेज नो. कॅन नॉट यूज व्हेअर वगैरे काही कंडिशन देऊ शकत नाहीत. कॅन नॉट बी रोल बॅक करता येत नाही. आणि त्याच्यानंतर रिमूव्ह द डिपेंडंट ऑब्जेक्ट्स. डिपेंडंट ऑब्जेक्ट्स व्ह्यूज अँड ऑर कन्स्ट्रेंट्स रिलाइंग ऑन इट मे बी अफेक्टेड. त्याच्यावर जे डिपेंडंट स्टेटमेंट्स कन्स्ट्रेंट्स असतील ते सगळे इफेक्ट करतात. आता हा ड्रॉप टेबल चा सिंटॅक्स हा असा आहे. ओके, ड्रॉप टेबल आणि टेबलचं नाव असं आपण द्यायचं. त्याच्यानंतर आपण त्यांच्यातला की डिफरन्स बघूयात. तर हेच सगळं समराइज करूयात. रिमूव्ह द स्पेसिफिक फीचर्स कोणते कोणते. रिमूव्ह द स्पेसिफिक रोज. डिलीटमध्ये स्पेसिफिक रो रिमूव्ह होतात का? हो, होतात. व्हेअर क्लॉज वापरून रिमूव्ह करू शकतो. ट्रंकेटमध्ये स्पेसिफिक रोज रिमूव्ह होतात का? तर नाही. आणि ड्रॉपमध्ये स्पेसिफिक रोज रिमूव्ह होतात का? तर नाही. रिमूव्ह एंटायर टेबल आणि ट्रंकेटमध्ये रिमूव्ह ऑल रोज. टेबल स्ट्रक्चर स्टेज. डिलीटमध्ये टेबल स्ट्रक्चर राहतं का? तर हो. ट्रंकेटमध्ये टेबल स्ट्रक्चर राहतं का? तर हो. ड्रॉपमध्ये टेबल स्ट्रक्चर राहतं का? तर नाही. कॉलबॅक. कॅन कॉलबॅक. डिलीटमध्ये कॉलबॅक करता येतं का? हो, येस, इन ट्रान्झॅक्शन्स. ट्रंकेटमध्ये युजली नो. ड्रॉपमध्ये युजली नो. स्पीड. डिलीटमध्ये स्लोवर असतो स्पीड, कारण रो बाय रो डिलीट होतं म्हणून. आणि त्याच्यानंतर ट्रंकेटमध्ये फास्टर होतं कारण डिअलोकेट्स द पेजेस. आणि ड्रॉपमध्ये फास्टेस्ट होतं कारण ऑब्जेक्ट रिमूव्हल असतं. डिलीट रिमूव्ह स्पेसिफिक रोज. ट्रंकेट रिमूव्ह ऑल द रोज बट कीप्स द टेबल अँड ड्रॉप रिमूव्ह द एंटायर टेबल स्ट्रक्चर अँड डेटा परमनंटली. ओके.